नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे आता गावी चिपळूण केळणे गावामध्ये आणि आमच्या इकडे वर्धापन दिन आहे. म्हणजे आम्ही गेल्या वर्षी जो मंदिर बांधला होता त्याचा वर्धापन दिन आहे आणि त्याचा आज सोहळा साजरा करणार आहे. आम्ही लोक सगळं म्हणजे आमचा पूर्ण गाव आहे तो साजरा करणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही त्या जल्लोषासाठी आलो आहोत, त्या सोहळ्यासाठी. तर आम्ही आता पहिला जो सोहळा आहे तो म्हणजे ढालकाठी, नंतर पूजा आहे, नंतर रात्री बाकीचे जे प्रोग्राम आहेत ते तुम्हाला दाखवले जातील या व्हिडिओ मार्फत. तर आम्ही आता चाललो आहे ढालकाठी तोडायला. पहिलीच आहे, पहिलाच वर्धापन दिन आहे आणि आमचे ब्रदर्स आणि आमचा होम. मित्रांनो तुम्हाला मंदिर दाखवतो. तो बघा समोर जो मंदिर आहे तिथून कदाचित थोडंसं झूम करतो. त्याच्या समोर दिसतंय मंदिर, त्या मंदिराचा सोहळा आहे आणि हा आमच्या इकडे गावचा व्ह्यू. आता तिकडे 2-4 दिवस पाऊस कंटिन्यू पडतोय म्हणून बघा ना, आता गवत वगैरे यायला सुरुवात झाली. खूप सुंदर व्ह्यू आहे. आमचं बॅकग्राऊंड होऊ शकतात, खूप सुंदर. आणि चाललो आहोत आम्ही मंदिराकडे आणि मंदिराकडे जात असताना जो आम्हाला व्ह्यू भेटतो, वाव ऑसम. कोकण म्हणजे एक स्वर्गच म्हणावं, म्हणून कोकण. आणि कोकणी माणसाचं जे कोकणाच्या मातीमधलं जे रिलेशन आहे खूप सुंदर. मित्रांनो तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो मंदिराचं. खूप सुंदर असं मंदिर हे केळणे गाव चिपळूण येथील कोकणातली. पाहू शकतात मंदिर किती मोठं आहे. आणि आज याच मंदिराला 1 वर्ष पूर्ण होत आहे. तोच वर्धापन दिन आहे, त्याचा सोहळा आहे आज आणि पूर्ण कार्यक्रम. मी आता आलो ढालकाठी तोडायला. जवळजवळ 3-1 किलोमीटर दूर आहे आमच्या मंदिरापासून. आणि हा ज्यांच्याकडे जे झाड देत आहेत मालक, सुंदर असं पक्ष्यांचा आवाज. हा तो झाड आहे जो आपण आता लाट म्हणून वापरणार आहोत देवीच्या निशाणासाठी. आता पूजेचा कार्यक्रम चालू आहे सध्या. पूजेचा कार्यक्रम झाल्यानंतर हिला तोडण्यात येईल. झाडाची पूजा संपन्न झाली आहे आणि आता झाडाला तोडायला सुरुवात करतात मानकरी. पहिली ही रशी आहे ती टोकाला बांधतात झाडाच्या. ते बघा तोडायला सुरुवात केली.
झाडाला आकार देण्याचं काम चालू आहे सध्या. सगळे सुतार गाइस फायनली लाकडाला आकार दिल्यानंतर त्याला आता आपल्या देवळाच्या इकडे घेऊन जाणार मस्त थाटामाटामध्ये. आणि तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर गेल्या वर्षीची तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो. आता आम्ही आलो आहोत साधारणतः 4-5 किलोमीटर अंतरावर म्हणजेच मंदिरापासून. आता इथून आपले गावकरी जे ढालकाठी आहे जे निशाणी म्हणतात त्याला, ती त्या देवळाच्या आवारामध्ये घेऊन जाणार आणि तिला तिथे उभी करणार. पाहू शकता. पाहू शकता या जल्लोषाने हा पूर्ण गावकरी घेऊन जात आहे आता या डोंगरातून. म्हणजे इथून आता 2 ते 3 किलोमीटर साधारण राहिलेलं आहे. आणि आता हा आमचा रोड राहिला. आता तिथे तुम्हाला टेम्पो दिसत आहे, आता ते दिसतं की नाही काय माहिती नाही, पण त्या टेम्पोच्या इथून तिथे आमचा रोड आहे. रोडवरून स्ट्रेट जायला मग काय अडथळा नाही येणार. असं आहे. बोलल्याप्रमाणे आम्ही रोडवरती आलो आहोत आणि रोडवरून आता त्या मानकऱ्यांच्या घरी घेऊन जाणार आणि नंतर तिची पूजा होणार. त्या पूजा झाल्यानंतर मग मानकरी तिकडे पूजा करणार आणि त्या पूजा झाल्यानंतर तिकडून मंदिरामध्ये घेऊन जाणार आणि मंदिरामध्ये तिला उभी करणार. ते संध्याकाळी करणार. मग पाऊस पुढे आता ह्या डोंगरावरती घेऊन जायचं आहे, म्हणजे त्यांच्या घरी मानकऱ्यांच्या घरी. फायनली डोंगर चढून वरती आलो आहे आणि आता घरामध्ये जाणार, तिची पूजा करणार. पूजेचा कार्यक्रम चालू झाला. आहे मुलाला ही ढालकाठी ह्या मंदिराकडे घेऊन जाणार. आता डोंगर उतरतोय, आता ह्या मंदिराकडे घेऊन जाणार आणि तुम्हाला दाखवतोय ओल्ड गेल्या वर्षी जी ढालकाठी कुठे उभी केली होती ती दाखवतो आणि त्या ठिकाणी ती काढून ही ठेवणार. असं आहे. तर आम्ही सध्या हा डोंगर उतरतोय. मला मगाशी बोलल्याप्रमाणे जो डोंगर चढून खाली उतरला तो हाच. मंदिराचा हाच तो मंदिर. या मंदिराच्या इथे ती ढालकाठी आहे ती घेऊन येणार. हे ते मंदिर आहे आणि आता
तुम्हाला ती जागा दाखवून देतो. ती बघा, ते जे लाकूड पडलेलं दिसतंय आणि हे जे त्याचं जे कठाडा दिसतंय तिथे आता उभी करणार. तिथे पहिलं ते लाकूड होतं ते काढलं आता आणि त्या ठिकाणी ती आता नवीन उभी करणार. ही जुनी ढालकाठी आणि ती नवीन ढालकाठी. काय आता फायनल एक तो क्षण आलेला आहे. ती नवीन लाट आहे ती उभी केली जात आहे. तर बघू शकता कशा प्रकारे केली जाते. काय फायनली तो क्षण आलेला आहे. नवीन लाट उभी केली जात आहे आता तिथे. तुम्ही पाहू शकतात कशा प्रकारे केली जात आहे. आता तो व्हाईट वाला जो फ्लॅग आहे तो फ्लॅग आता तो तिकडे अडकवणार. अशा तऱ्हेने फ्लॅग लावून झालेला आहे. गाईज पाहू शकतात अशा तऱ्हेने फ्लॅग लावून झालेला आहे आणि ढालकडीचा जो सोहळा आहे इथे संपन्न झाला आहे. आणि आता मी तुमची रजा घेतो. चला तर पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ कशी वाटली हे कळवायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमामि शमीशान निर्वाणरूपम् विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम्.